मोठी बातमी लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरातील एसटी बस डेपोमध्ये एक धक्कादायक घटना घडली। एसटी आगारात बसमध्ये डिझेल भरत असताना अचानक भडका उडाल्यानं बसला भीषण आग लागली। या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली असून डिझेल भरत असलेल्या एसटी महामंडळाचा ऑपरेटर गंभीररीत्या तिथे भाजलाय। जखमी ऑपरेटरला तात्काळ निलंगा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। आग इतकी भीषण होती की सुमारे अर्धा तास परिसरात धुमसत राहिली। आग लागल्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नसलं तरी डिझेल भरत असताना ही आग लागल्यानं मोठा भडका उडाल्याचं पाहायला मिळतं। या संदर्भात ताजे अपडेट देतात आपले प्रतिनिधी वैभव बालकुंदे। वैभव, काय घडलंय? निलंगा शहरामध्ये एसटी डेपो आहे, त्या डेपोमध्ये हा प्रकार घडलेला आहे। एसटी आगारामध्ये बसमध्ये डिझेल भरत असताना अचानक भडका उडाला। त्यामध्ये जो डिझेल भरत होता तो पूर्णपणे जळालेला आहे आणि त्यासोबत एसटी जी आहे ते पूर्णपणे जळले। जवळपास अर्धा तास जे आहे ते आग सुरू आहे। आता अग्निशामक दलाच्या गाड्या त्या ठिकाणी बोलवण्यात आलेल्या आहेत। आग विझवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि त्यानंतर जे ऑपरेटर आहे तो पूर्णपणे जळालाय। त्याला आता निलंगा येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।